पुढे एक मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या बाजूला राहणारा एक ग्रस्त रोज संध्याकाळी येऊन सकाळपर्यंत पुरेल एवढं तेल त्या दिव्यामध्ये घालून तो दिवा पेटवायचा, श्रद्धापूर्वक नमस्कार करून आपल्या घरी जायचा. दुसरा एक रस्ता होता. ते देऊळ जे होतं ना ते वळसणी होतं, त्याच्या बाजूने आणि पाठीमागून एक रस्ता होता. त्या काळामध्ये तिथे रस्त्यावरचे दिवे बिवे हा भानगड नव्हती, खेडेगाव होतं. आणि दुसरी एक व्यक्ती अशी होती की देवळात जायची, नमस्कार करायची, पण त्यांनी देवासमोर त्यांनी दिवा लावला नाही. संध्याकाळी 2-3 तास पुरेल एवढंच तेल घालून तो त्या वळसणीच्या देवळाच्या पाठीमागच्या कॉर्नरला तो दिवा लावायचा. त्याचं कारण असं होतं की तिथे अंधार होता, पाठीमागचा रस्ता हा जरा दगडगोट्यांचा उंच सखल होता आणि म्हणून तो तिथे दिवा लावत असे. आणि असं झालं की हा पहिला माणूसही देवळात दिवा लावणाराही गेला आणि देवाच्या पाठीमागे दिवा लावणारा तोही गेला. स्वर्गात गेल्यानंतर देवळात दिवा लावणाऱ्याच्या लक्षात असं आलं की स्वर्गामध्ये आपण फार निम्न स्तरावरती आहोत आणि देवळाच्या बाहेर जो दिवा लावत होता तो फार उंचावरती आहे आपल्यापेक्षा. आणि म्हणून त्यांनी देवाजवळ तक्रार अशी केली की अरे मी इतक्या श्रद्धेने वर्षोनवर्ष हे सगळं केलं आणि मी इथे खालती आणि तो एवढ्या उंचावरती. तेव्हा देवाने दिलेलं उत्तर असं होतं की अरे जो अख्ख्या जगाला प्रकाश देतो त्याच्यासमोर तो दिवा लावत होतास आणि त्या रस्त्याने जाऊन धडपडून पडून ज्याच्या आयुष्यात अंधार उत्पन्न होईल तो उत्पन्न होऊ नये म्हणून तो दिवा लावत होता आणि म्हणून तो तुझ्यापेक्षा शतपटीने श्रेष्ठ आहे. मला असं वाटतं माझ्या भावाला ही गोष्ट फार सगळी समजली होती. जे का रंजरे गांजरे त्यांच्याकरता काम करणं हे त्याचं काम होतं. आणखीन कुसुमाग्रजांच्या एका प्रार्थनेमध्ये असं आहे की श्रमतोस तू शेतामध्ये असतोस तू श्रमिकांसवे, जे रंजले गांजले पुसतोस त्यांचे आसवे. अनेक जणांना पितृतुल्य वाटेल इतक्या पद्धतीने अनेक घरांमधनं अनेक माणसांशी तो वागत राहिला हे त्याचं मोठेपण होतं. माझ्याजवळ बोलण्यासारखं खूप आहे. वेळेचं भान ठेवणं हे प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य आहे. मला असं वाटतं की शेवटची गोष्ट मी जी सांगितली गीतोच जागला आणि म्हणून ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्याचं मोठेपण जे होतं ते त्याच्यामध्ये होतं. तो फारसं देवदेव करायचा असं नाही, पण तो प्रत्येक माणसात देव बघत असे की त्याच्या वागण्यातनं त्याच्या चरित्र चारित्र्यातनं आपण सगळेजणांनी समजून घेतलेला आहे. तुझे ते या अंगी शतांशे जरी उजाळून येऊ दिशा दाखविलाई. त्याचं हे तेज आपल्या सगळ्यांपर्यंत पोचावं आणि आपल्याला सुद्धा दुसऱ्यांना प्रकाश देता येईल अशा प्रकारची क्षमता इच्छा आपल्यात निर्माण व्हावी अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. मला इथे संवाद करण्याची तुमच्याशी संधी मिळाली याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.